द बर्गर जंक्शन। पुन्हा एकदा एक नवीन ब्रांच आपल्या बदलापूरमध्ये द बर्गर जंक्शनची आता उद्घाटन समारंभ आज पार पडत आहे। बदलापूर पूर्व विभागामध्ये आपण आहोत, गांधी चौकामध्ये। अर्थातच गांधी चौक आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि तिथेच एक नवी शाखा ओपन झाली आहे द बर्गर किंगची। म्हणजे आता बर्गरचा आनंद तुम्ही गांधी चौकात सुद्धा घेऊ शकता। त्याचबरोबर गुळाचा चहा, मुरली चहा सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे। संपूर्ण माहिती आता आपण इथे घेऊया। आणि बर्गरची आवड तुम्हालाही असेल, खाण्यापिण्याची खवय्ये असेल तर मग नक्कीच या, व्हिजिट करा। बदलापूर पूर्व विभागामध्ये आपण आहोत। आता लोकेशन कव्हर करूया। अर्थातच गांधी चौक आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। आपला गांधी चौकामध्ये आपण आता आहोत आणि हे आहे नंदनवन अपार्टमेंट मध्येच आपल्याला मुरली, गुळाचा चहा, गुळाची कॉफी, साखरेचा चहा, त्याचबरोबर लेमन टी सुद्धा आहे आणि द बर्गर किंग, छान असं बर्गर किंग आपल्या बदलापूरमध्ये ओपन झालेलं आहे। उद्घाटन समारंभ आज पार पडत आहे। आपण आता इथे काही प्रतिक्रिया घेऊया आणि कसं असणार आहे तेही बघूया। बर्गर खाण्याची आवड तर अर्थातच असणार आहे। फॅमिली मेंबर्स आहेत, नातेवाईक आहेत, सगळ्यांशीच बोलूया आपण इथे। नमस्कार मॅम। नमस्कार। काय बोलाल, कसं वाटतंय आज? एकदम सुंदर, छान। काय बोलाल मॅम, आज कसं वाटतंय? छान वाटतं। नाही, बर्गर खाण्याची आवड तर सगळ्यांनाच असते आणि त्यात चहा मिळाला तर काय, चहा कसा आहे? चहा कसा आहे? बर्गर खाल्ला, बर्गर पण छान आहे। तर मॅडम काय बोलाल, कसा वाटला चहा वगैरे, कसा वाटला? लहान मुलांना खरं तर जास्तच आवडतो बर्गर वगैरे म्हटलं तर, आणि मोठ्यांना चहा आवडतो आणि दोघांचं कॉम्बिनेशन एकत्र आलं तर वाव, मग अजून काय पाहिजे। आपण बघत आहात, अजून बघूया आपण काय काय बर्गर मिळणार आहे। ते सगळंच मिळतं आपल्याला तर माहिती आहे बर्गर्समध्ये वगैरे। चिकन फ्राईज झालं, चिकन पॉपकॉर्न झाले, वेज, त्याचबरोबर चीज चिली बर्गर आहे, तंदुरी पनीर बर्गर आहे, बाप रे बाप, महाराजा व्हेज बर्गर आहे। तर मग बर्गर खाण्याची आवड असेल तर या इथे गांधी चौकामध्ये। सरही आपल्यासोबत आहे, आता आपण त्यांच्याशी संवाद साधूया। कसं वाटतं आहे, स्वतःचा एक बिझनेस चालू केला आहे, स्टार्टअप करत आहात, कसं वाटतं? जय श्रीराम, जय परशुराम। जसं की आपली भेट झालेली होती, आपण भेटलो होतो काटदरेमध्ये आणि त्याप्रमाणे आपण आता एका नवीन स्वरूपात इकडे आलेलो आहोत। तर बदलापूरकरांना हीच विनंती आहे, चांगल्यात चांगला प्रतिसाद द्या। नुसतंच बर्गर जंक्शन नाही, मुरली जॅगरिटी, दी बर्गर जंक्शन दोन्हीला व्हिजिट करा। आपल्याकडे विविध प्रकारचे बर्गर्स, फ्राईज, मोमोज वगैरे सगळं आहे। आपण ओडीसी म्हणजे आउटडोर केटरिंग ऑर्डर्सही स्वीकारतो या स्वरूपातल्या। वाढदिवसाला तुम्हाला विविध प्रकारचे कॉम्बोज वगैरे बनवून हवे असतील, इव्हेंट मॅनेजमेंट असेल, गेले 25 वर्ष आपण या कार्यरत आहोत। आता फक्त आपण एक नवीन फ्रँचायझी, हा एक नवीन व्यवसाय चालू केलेलाच आहे आणि लवकरात लवकर आपण वाढतोच आहोत। तसं सहकार्य करावं ही बदलापूरकरांना विनंतीच आहे। स्टार्टअप नाही म्हणता येणार, खरं तर हा बिझनेस मध्ये आहेतच सर। काय बोलाल, कसे अडथळे आले आणि इथपर्यंत आलेला आहात? बेसिकली खरं सांगायचं झालं तर व्यवसाय चालू करताना प्रत्येकाला अडथळे येतातच। अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असंच आपण सगळे म्हणतो आणि त्याप्रमाणे व्यवसाय सुरू करताना सगळ्यात महत्त्वाचं असतं ते घरच्यांची साथ लाभणं आणि एखाद्या गुरुची साथ लाभणं असंच असतं। की जसं की मला कायमच घरच्यांनी सपोर्ट केला, जसं की आई आहेत, माझे भाऊ आहेत आणि सेकंडरी गुरुचा सपोर्ट म्हणाल तर ताई आहे, प्रज्ञाताई। बेसिकली प्रज्ञाताई आणि रविराज दादा, हे ॲक्च्युली रविराज सरच प्रोफेशनली, कारण ते आमचे CA आहेत आणि CA पेक्षाही जास्तीने आमचे गुरु आहेत असं म्हणायला काही हरकत नाही। म्हणजे गुरूंच्या स्वरूपात पहिलं लाभलं ते आई आणि दुसरं लाभलं ते CA रविराज दादा। कायमच त्यांनी सपोर्ट केला दोघांनी। म्हणजे याच्या आधी जसं तुम्ही म्हटलात की व्यवसाय सुरू करताना अडथळे येतात, त्यापूर्वी माझे काही व्यवसाय यशस्वी नव्हते झालेले। आता आपण एक नवीन पायरी आहे, नवीन स्टेप आहे आणि जसं की मी मागच्या वेळेला तुम्हाला काटदारे हॉलला प्रॉमिस केलेलं होतं की बाबा आपण ही 2 स्टोर्स घेतोय, तर आता आपण बदलापूरकरांसाठी येत्या 15 दिवसात किंवा 20 दिवसामध्ये 8 ब्रँडेड म्हणजे बदलापूरमधलं सगळ्यात मोठं इंडियन चायनीज, रोल्स, मोमोज, सँडविचेस आणि डेझर्टचं सगळ्यात मोठं क्लाउड किचन स्विगी झोमॅटोवर चालू करत आहोत आणि ते लवकरच बदलापूरकरांसाठी लाईव्ह असेल। त्यावेळेलाही आपण सगळे भेटूच, त्यावेळेला विविध प्रकारच्या ऑफर नक्की असतील। आज माफी असावी कारण आज आम्हाला फ्रँचायझी ओपनिंगमुळे काहीच ऑफर ठेवता आल्या नाहीत आणि उद्यापासून या इकडे तुम्हाला गुळाचा चहा, गुळाची कॉफी, लेमन टी सगळं मिळेल। त्यानंतर आम्ही लवकरच या गांधी चौकाच्या आउटलेटला सकाळी 7 ते 11 इडली नाश्ता, विविध प्रकारचे समोसे वगैरे अवेलेबल करणार आहोत। त्यानंतर पूर्ण दिवस बर्गर जंक्शन तुमच्या सेवेत असेल आणि परत संध्याकाळी रात्री 9 नंतर जेव्हा बर्गर जंक्शन तुमच्या सेवेत नसेल त्यावेळेला आपण परत नाश्ता चालू करणार तो मिडनाईट पर्यंत। तर लवकरात लवकर प्रतिसाद द्यावा। कधी असणार आहे? साधारणतः येत्या आठवड्यामध्ये आपण सकाळी इडली चटणी चालू करतो आहोत। आत्ता तरी तुम्ही उद्या आलात तर उद्यापासून सकाळी 10 नंतर तुम्हाला बर्गर मिळतीलच, प्लस
चहा तर तुम्हाला 100% सकाळी 8 वाजल्यापासून मिळणारच आहे सध्या. क्या बात आहे, खूप छान. तर मॅमही आपल्यासोबत आहेत. मॅम, कसं वाटतंय मुलांनी एवढा छान बिझनेस चालू केलेला आहे, कशी शुभेच्छा द्याल? खूप छान खूप छान. ते बोलूया आपण. काय काय बोलणार आहात, कसं वाटतं? नमस्कार, मी लहान भाऊ देवरतपूरकरांचा. खूप छान वाटतंय मोठ्या भावानी एवढं सगळं करून ठेवलंय. आता ते दडपण सुद्धा आहे की मलाही पुढे खूप काही करायचं आहे. सो प्राऊड वाटतंय भावासाठी. खूप छान. सरांशी बोलूया आपण. नमस्कार सर. नमस्कार, मी युवराज अगडते, मुरली गुळाचा चहाचा मेन ओनर. 2022 पासून मी बदलापूरकरांना गुळाचा चहा हा नियमितपणे वितरित करत आहे. आता बदलापूरकरांसाठी ही 3री ब्रँच आहे आणि ती माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट आहे की मी तुमच्यासाठी एक हेल्दी प्रोडक्ट गेल्या 3 वर्षापासून प्रोव्हाइड करत आहे. माझा प्रयत्न हाच राहील की तुमच्या हेल्थच्या हिशोबाने मी माझे प्रोडक्ट लॉन्च करेल. कृपया इथे येऊन या ब्रँडला भेट द्या, चांगला प्रतिसाद द्या, हीच माझी विनंती. 3री ब्रांच आहे सर बदलापूरमध्ये. काय वाटतंय, अजून किती ब्रांचेस करायचे आहे आपल्याला? माझ्या टोटल 14 ब्रँचेस आहे आणि त्या 2022 पासून 14 पर्यंत मी गेलो आहे. आता 6 ब्रँचेस आमच्या अपकमिंग आहेत आणि खरंच मला खूप भावनिक म्हणजे एक तालमेल बसलेला आहे माझा बदलापूरकरांसोबत. आणि बदलापूर सारख्या शहरामध्ये, एकाच शहरामध्ये ही 3री ब्रँच आहे, त्यामुळे मी खरंच त्यांचा कृतज्ञ आहे. तर आता आपण बघितलं की मुरली चहाचे जे ओनर आहेत, CEO आहेत, ते आपल्या सोबत होते. खरं तर त्यांनी स्टार्टअप इथून मुरली चहा ज्यांनी सुरुवात केली तिथे आपण आहोत आणि 3री शाखा आज ओपन झालेली आहे बदलापूरमध्ये. खरंच खूप गर्वाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी. पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा सर तुम्हालाही. खरंच आपण मॅमशी बोलूया आता. मॅम, काय बोलाल, कसं वाटतंय आज? मी राज अगरतेची मोठी बहीण आहे आणि तो जे काय करतो ना खूप म्हणजे हे कौतुकास्पद आहे. कारण तो छोट्या ह्याच्यातून खूप म्हणजे मोठा होतोय आणि मी पहिल्या याच्यामध्येच हे करते, त्याच्यामुळे मला खूप असं हे होत आहे आणि इमोशनल. कारण सगळ्यात लहान आहे आणि तो खूप मोठं म्हणजे कर्तृत्व करतोय त्याच्यामुळे मला ना खूप अभिमान वाटतो. आणि मी मोठी बहीण, मीच त्याची आहे आणि मीच त्याचं सगळं आहे. तर सर, जसं की मॅडमने सांगितलं, मोठे बहिणा तुम्ही लहान भाऊ आहात, कसे अडथळे आले असतील एवढे? ऍक्च्युली मी गव्हर्नमेंट सर्वंट होतो, मी ऍक्च्युली नोकरी सोडली आहे आता, कारण की बिझनेस माझा एक्सपांड झाला आहे. त्यामुळे आता नोकरीवर जायची आवश्यकता राहिली नाही. मला आईवडील नाही आहेत, माझ्या ताईनेच माझा सांभाळ केला आहे, त्यामुळे ती थोडी भावनिक झाली. पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर बोलत होते. प्रत्येकाचा एक आपला एक आणि माझा अपकमिंग म्हणजे माझं जे आहे ना, आता येणारा जो प्लॅन आहे ना, मुंबईमध्ये मला ऍक्च्युली पूर्ण मुंबईच कव्हर करायची आहे. आणि हेल्दी प्रोडक्ट आहे, फक्त गुळाचा चहाच नाही, गुळाची कॉफी. आपला माझा जो मेन कॉन्सेप्ट आहे हाच लोकांपर्यंत हेल्दी प्रोडक्ट पोहोचवणं आहे. आणि तो आपण गुळाच्या माध्यमातूनच, आता बघा, आता गुळाचाच ट्रेंड आलेला आहे. ऍक्च्युली लोकांना साखर जी आहे ती बोनचार पासून बनते, हे आता लोकांना आता कुठं कळायला लागलं. ठीक आहे. आणि साखरमध्ये सल्फर टाकल्याशिवाय तो व्हाईट होत नाही. ठीक आहे. मग आता काहीतरी हेल्दी प्रोडक्ट द्यायचं. आता 2017 पासून मी याच्यावर काम केलं, तेव्हा कुठं मी 2022 मध्ये माझा स्वतःचा ब्रँड मी लॉन्च केला आणि आता खूप छान रिस्पॉन्स आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे बर्गर किंग जवळच आपल्याला हे मिळत आहे एकाच ह्याच्यामध्ये. तर असं वाटतं का की अजून झपाट्याने भरपूर पुढच्या फ्रँचायझी सुद्धा लवकर मिळतील? बिलकुल. कारण की आमचे जे फ्रँचायझी पार्टनर आहेत देवरतपूरकर खूप धडाक्याचे हे आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यामुळे आमचा दोघांचं पण कॉम्बिनेशन एकदम सुपर बसलेलं आहे. इथून पुढे आमचा सोबत 10 फ्रँचायझी सोबत करायचा प्लॅनिंग पण झालेला आहे. त्यामुळे इथून पुढे आपल्याला आता नेक्स्ट दिसेलच काय ते. गर्दी होत आहे इथे. बर्गर म्हटलं तर गर्दी असणारच आणि त्यात चहा मग विचारूच नका. सरही आलेत आपल्यासोबत. तर श्री शरद म्हात्रे साहेब आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर. काय बोलाल, आपला मराठी माणूस कुठेतरी पुढे जातो आहे, छान असा बिझनेस स्टार्टअप केलाय, काय बोलाल? आमचे परममित्र स्वर्गीय मंदार पुरकर यांचे सुपुत्रांनी हा एक नवीन प्रयोग चालू केला आहे. हा गुळाचा चहा आहे, ही पण आजची गरज आहे. आता आपण जागरूकता वाढत चालल्याने साखरेचे दुष्परिणाम लोकांना हळूहळू समजायला लागलेत.
त्यामुळे तोही प्रयोग एक चांगला आहे. आणि हेही जे आहे हेही आजच्या नवीन पिढीला जे लागतंय बर्गर वगैरे तेही चांगलं आहे. आणि हा एरिया जो आहे हाही बदलापूरचा केंद्र आहे आणि त्यामुळं ह्या उद्योगाची चांगली भरभराट हो. आणि मंदार पुरकरांचे आमचे दोन्ही पुत्र सव आहे तिथे, यांना या सगळ्यामध्ये नक्की यश येईल. आणि लोकांना मी आवाहन करेन की या ठिकाणी यावं आणि हा जो काय प्रयोग चालू आहे ही चव पाहावी. कारण चहा घ्यायला तरी कमीत कमी यावं. नक्की यावं. चालेल. चहासाठी दुनिया सगळीकडे जाते, बर्गरसाठी खास इथे यावं. खूप छान. बरोबर. बर्गर वेगळा खायचं. आहे, चहा पण वेगळा आहे. युनिक चहा पण आहे. छान. चहा हा बर्गर येऊन मग चहा घ्यावा. कशा शुभेच्छा द्याल सरांना? शुभेच्छा म्हणजे मंदाराची दोन्ही मुलं मेहनती आहेत आणि हे जे खायचे पदार्थ आहेत केटरिंग जे त्याचा वारसा वडिलांनी त्यांना दिलेला आहे आणि त्यामुळं या विषयात त्यांना 100% यश येणार. आजीकडनं तो वारसा आलेला म्हटलं तरी चालेल. त्यांचे मेहनत, त्यांचा अनुभव, वारसा याबरोबर आम्हाला सगळ्या मित्रांच्या मंदारच्या पुण्याच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी. खूप छान बोललात सर. म्हणजे अगदी खूप छान वाटलं. छान छान शुभेच्छा मिळतात तुम्हाला. मस्त बरोबर. काय बोलाल सर? काय नाही, आज ह्या परिवाराला मी वर्षानुवर्ष ओळखतोय. आजी, त्याचे बाबा, असावरी स्वतः आणि मुलं कॅटरिंगच्या व्यवसायात खूप भरपूर मेहनत घेत आहेत आणि अनेक सगळ्या कुठे नाही असं नाही, काय जे सांगू ते करतायत इतकं. आणि आता त्यांनी जे नवीन दालन चालू केलंय त्या दालनाचा सगळ्यांनी व्यवस्थित फायदा घ्यावा जेणेकरून त्यांनाही फायदा होईल आणि एक मराठी माणूस धंद्यात पुढे जाईल. असा थोडासा कन्सेप्ट त्यांचा जो आहे त्या कन्सेप्टला सगळ्यांनी हातभार लावावा की जेणेकरून मराठी माणूस एकमेकाच्या साह्याने पण पुढे जाऊ. असा थोडासा एक सल्ला मी या निमित्ताने सगळ्यांना देऊ इच्छितो. धन्यवाद सर. तर आपण बघत आहात आपले बदलापूर आणि तुम्ही या इथे एकदा नक्की व्हिजिट करा. पुन्हा एकदा आपण लोकेशन कव्हर करूया. आपण सध्या गांधी चौकामध्ये आहोत. बदलापूर पूर्व विभागामध्ये आपण आहोत आता. आणि जर इथे बघितलं तर गर्दी होत आहे. अर्थातच बर्गर जंक्शनची नवीन ब्रांच आहे म्हटलं गर्दी झालीच पाहिजे. हा बघा, हा आहे आपला गांधी चौक. इथून आता तुम्ही तिथून थोडंसं पुढे आलात तर लगेचच तुम्हाला मिळणार आहे ते म्हणजे आपला मुरली गुळाचा चहा आणि त्याचबरोबर द बर्गर जंक्शन. एक चिमुकली आहे इथे, आपण तिच्याशी बोलूया. तिला आवडलाय का बर्गर आणि तिचे आई वडील आहेत बहुतेक, त्यांनी चहा पण घेतला असे विचारूया. काय बोलशील, कसा वाटला बर्गर? मस्त. मस्त आहे. रोज येणार इथे? कधी 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 कधी. खूप छान. तर कसा चहाची टेस्ट वगैरे कशी आहे? चहा बर्गर खूप छान कसा होता आणि विशेष म्हणजे गुळाचा चहा आहे पण वाटतच नाही की गुळाचा आहे. आपल्याला साखर चहाची सवय असते पण तो खूप छान आहे गुळाचा चहा आणि गुळ हा चांगला आहे आपल्या आरोग्यासाठी. त्यामुळे खूप बरं झालं आणि जवळच्या जवळ गांधी चौकात झालंय ते. काय बोलाल सर, कसं वाटतं? नमस्कार. अतिशय सुंदर अशी संकल्पना आहे इथे. बर्गर विथ चहा म्हणजे एक जसा वडापाव सोबत चहा लागतो तसं बर्गर सोबत चहा सुद्धा प्यायची संकल्पना आहे. त्यातल्या गुळाचा चहा असल्यामुळे लोक हेल्थ कॉन्शियस असल्यामुळे साखरेऐवजी गुळ खाणं पसंत करतात. सोबत त्यांना यांनी गुळाची ढेप पण ऑफर केलेली आहे की बाबा जर ढेप हवी असेल तर ती पण विकत घेऊ शकतो. तर अशा प्रकारे हे चांगलं बर्गर विथ गुळाचा चहा संकल्पना आहे. त्यांना आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. तर एक आनंद दिसतो आहे इथे कुठेतरी आपलं मराठी पाऊल पुढे पडतं आहे. आणि जसं सरांनी आता सांगितलं खरंच कल्पना खूप छान आहे. जसं आपण वडापाव सोबत चहा पितो तसंच आता बर्गर सोबतही आपल्या इथे चहा मिळणार आहे. तर तुम्ही या नक्कीच इथला बर्गर एकदा टेस्ट करा. त्याचबरोबर जर तुम्हालाही बर्गर आवडत असेल तर यायलाच हवं. आणि चहा तर आपण सगळ्यांचंच आवडतं असतं तर आज गुळाचा चहा सुद्धा नक्कीच एकदा तुम्ही घेऊ शकता, इथे आला टेस्ट करू शकता. बघत राहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह पुन्हा एकदा आपण एक नजर टाकूया आणि थांबूया. इथे छान असं ओपनिंग झालेलं आहे. बदलापूर पूर्व विभागामध्ये आपण आहोत आता. बदलापूर पूर्वमध्ये गांधी चौकामध्ये आपण आहोत. बघत राहा आपले बदलापूर. धन्यवाद.